दोस्त हो, हल्ली बहुतांश ठिकाणी रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारण्याचं काम सुरू आहे. पहिली गोष्ट सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य एवढं लहान नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य एवढं मोठं आहे. लक्षात घ्या आणि तुम्ही त्यांचे पुतळे रात्री बसवावे. आभाळा एवढं उत्तुंग कार्य असणाऱ्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हे जर बसवायचे असतील तर वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरामध्ये दिवसा बसवले गेले पाहिजेत. ज्या ठिकाणी महाराजांचे पुतळे किंवा स्मारक उभारायचे आहे त्या ठिकाणच्या जागेची रीतसर परवानगी घेऊनच पुतळा बसवण्यात यायला हवा. उगाच निम्म्या रात्री पुतळे बसवून वाद निर्माण करण्याचं काम कोणीही करू नये. आज आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने पुतळे रात्रीच्याला का बसवतात आणि ते सुद्धा फायबरचे, प्लास्टिकचे. बघा, वारं जर आलं तर पुतळा असा खडखड करून हालायला लागत आहे. अरे, पुतळा बसवायचा असेल तर तो धातूचा असावा लागतो. तो धातू सुद्धा शुद्ध धातू असावा लागतो. असं न करता जर असे तुम्ही प्लास्टिकचे, फायबरचे पुतळे बसवत असाल तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नाही का? हा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्र विचारत आहे, शिवप्रेमी विचारत आहे. अरे, उगा हुल्लडबाजी करून होत नसतं मित्रांनो. पुतळे बसवले म्हणजे तुमचं काम संपलं असं नव्हे. कारण शिवाजी महाराज हे फक्त पुतळ्यापुरते मर्यादित न राहता छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सुद्धा तुम्हाला आचरणामध्ये आणावे लागतील. गावामध्ये पुतळा असावा, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु तो पुतळा कसा असला पाहिजे, कशा पद्धतीने बसवला गेला पाहिजे, कुठं बसवला गेला पाहिजे, त्याची देखभाल कशा पद्धतीने घेतली गेली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय आहे तो इतिहास प्रत्येक घरामध्ये, गावामध्ये, प्रत्येक मुलामध्ये, प्रत्येकामध्ये रुजला पाहिजे. त्या पद्धतीने आचरण केलं पाहिजे. एक वेळ तुम्ही हे पुतळे जरी नाही बसवले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार डोक्यामध्ये घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज कधीही म्हटले नाहीत की तुम्ही माझे गावगाव पुतळे बसवा. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना एक गोष्ट मात्र अपेक्षित होती आणि ती गोष्ट म्हणजे की तुम्ही हे स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करा आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. आपल्या जीवनामध्ये त्या पद्धतीने वागा. महाराष्ट्रामध्ये जेव्हा ज्या वेळेस छिंदम असेल, कोरटकर असेल, सोलापूरकर असेल, कोश्यारी असेल किंवा आताचे जैन मुनी आहेत, हे लोक ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात, याबद्दल अपशब्द बोलतात, तेव्हा सर्वांनी या शिवद्रोही लोकांच्या मनामध्ये यांच्या विरुद्ध पेटून उठलं पाहिजे आणि अशा शिवद्रोही वृत्ती जागीच ठेचल्या पाहिजेत. परंतु त्यावेळेस हे शिवप्रेमी कुठं जातात हे सुद्धा कळायला मार्ग नाही. कोणी रात्रीतून पुतळे बसवले म्हणजे कोणी लय मोठा शिवभक्त होत नसतो. आवारे पाटील नामक हा जो कोण व्यक्ती आहे, आज आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी त्यांचा त्या आवारे पाटलाचा, कोण आहे तो आवारे, बाळू आवारे, त्याचा खरपूस असा समाचार घेतलेला आहे. आणि वेगवेगळ्या आता हळूहळू मराठा समाज मनोज जरांगे पाटील बोलल्यामुळे आता मराठा समाजाने बोलण्यास सुरुवात केलेली आहे. रात्रीतून पुतळे उभा करण्याचं काम करत आहे हा बाळू आवारे आणि याला रसद कोण पुरवत आहे याचा देखील शोध घेतला जात आहे. रात्रीमध्ये अनाधिकृत पुतळे या जागेमध्ये शिवरायांचे पुतळे उभारून महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध इतर जो समाज आहे असा वाद कोणाला निर्माण करायचा आहे याकडे मराठा समाजाने लक्ष घालणं गरजेचं आहे. याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे हे शोधलं पाहिजे. आज मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की कोणीही जर माझ्यासोबत येऊन फोटो काढत असेल, रोज कमीत कमी 100 लोक मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटतात आणि त्यांच्यासोबत फोटो काढतात. याच्या अगोदर सुद्धा हजारो लाखो जणांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत फोटो काढलेले आहेत. म्हणजे जरांगे पाटील यांनी त्यांना तसं करण्यास काही सांगितलं असा गैरसमज काढून टाका. जरांगे पाटील यांची भूमिका अगदी स्पष्ट आहे. जरांगे पाटील यांची भूमिका ही सर्व समाजाला घेऊन जाण्याची आहे. अगदी मराठा असेल, 18 पगड जाती असतील, सर्व समाजाला, अगदी मुस्लिम समाजाला सुद्धा सोबत घेऊन चालण्याची नीती मनोजदादा जरांगे पाटील यांची आहे आणि तो संदेश सर्व समाजाने पाळणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने पुतळे तुम्ही कसेही बसवू नका. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काही लहान व्यक्तिमत्व नव्हे, आभाळा एवढं व्यक्तिमत्व आहे. सगळ्या जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. एवढे मोठे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते सुद्धा या महाराष्ट्रामध्ये, जे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे, त्या महाराष्ट्रामध्ये असा रात्रीच्याला गपचीप येऊन जर पुतळा उभा राहत असेल तर मग मित्रांनो ही विचार करण्याची वेळ आहे. आणि मनोजदादा जरांगे पाटील यांनी याबाबत आपली चिंता व्यक्त केलेली आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की सांगा.